मग या मालिकेच्या 5 नोव्हेंबरचा नवीनच प्रोमो आता मित्रांनो आपल्या समोर आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सायलीचे रिपोर्ट पूर्णपणे पॉझिटिव्ह आलेले असतात आणि त्यामुळे आता सगळेजण खूप आनंदित वातावरण त्यांच्या घरी निर्माण झालेलं असतं आणि आता पूर्णाजी आणि कल्पनाचा तर आनंद गगनात मावेनासा असा झालेला असतो. आता ते सगळेजण आनंद सेलिब्रेट करीत असतात. आता अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमधून आल्याच्या नंतर आता कल्पना सायलीजवळ जाऊन तिला पेढाच भरवते आणि म्हणते की तुम्ही दोघं जण आईबाबा होणार आहात, त्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. तर आता असं म्हणून तर आता सायली आणि अर्जुनचा तर चेहरा खूपच पडलेला असतो. आता इकडे आता सेलिब्रेशन सगळं झाल्याच्या नंतर आता जेव्हा आता कल्पना आपल्या रूममध्ये असते तेव्हा तिच्या रूममध्ये आता अस्मिता जाते आणि अस्मिता आता कल्पनाला म्हणत असते की आई आपलं यांचं सेलिब्रेशन करायला हवं आणि आता हे दोघं जण आईबाबा होणार आहात आणि त्यामुळे आता यांचं आता धूमधडक्यात असं आनंद आपण साजरा करावा. तर आता कल्पना तिला म्हणत असते की हो ग, असं काय करावं हे मला काही सुचतच नाही आहे. त्यामुळे आता अस्मिता हे कल्पनाला म्हणत असतात की आपण एक पार्टी करूया आणि त्यामध्ये आता त्या दोघांचा आनंद आपण सेलिब्रेट त्यामध्ये करूया. तर आता आणि अस्मिता पुन्हा आता कल्पनाला म्हणते की हे सगळं काही त्या दोघांसाठी सरप्राईज राहील आणि हे कोणालाही त्यांना सांगायचं नाही आहे तुला. तर आता असं म्हणून आता अस्मिता प्लॅन करते आणि एक पार्टी ऑर्गनाईज करते आणि सकाळी आणि जेव्हा आता सायली आणि अर्जुन खाली आलेले असतात तेव्हा त्यांना पूर्ण हॉल हा डेकोरेट झालेला दिसतो आणि छान असे टेडी बिअर तिथे ठेवलेले असतात आणि लाल कलरचे फुगे पूर्ण आता हॉलला डेकोरेट केलेले असतात आणि छान असे पूर्णपणे टेडी आणि सगळे खेळणे सुद्धा लहान मुलांचे तिथे ठेवलेले असतात. त्यामुळे आता हे हे सगळं बघून आता सायली आणि अर्जुनला तर खूप मोठा धक्काच बसतो आणि त्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. आता सायली तर म्हणते की अरे हे सगळं तर आता खूपच वाईट होत आहे आणि हे सगळं जर जे आपण अपेक्षित केलेलं नव्हतं त्याच्यासुद्धा जास्तीच होत आहे आणि लवकरात लवकर हे थांबवायला हवं. तर आता अस्मिता आता मॉम टू बी मॉम आणि डॅड टू बी डॅड हे टॅग आणते आणि त्या दोघांच्या गळ्यात घालते आणि आता हे सगळं टॅग वगैरे घातल्याच्या नंतर आता त्या दोघांना समोर आणते आणि सगळेजण आता पार्टी आता ऑर्गनाईज केलेली असते अस्मितानी, ते आता आनंद त्या पार्टीचा घेत असतात आणि आता कल्पना आणि पूर्णाजी तर एवढी खुश असते की ते सगळे काही आता आनंद आपला सेलिब्रेट करीत असतात. इकडे आता अस्मिता पुन्हा म्हणते की हे सगळं काही आता एवढ्यानीच होणार नाही, तर आता पुन्हा याच्यासाठी काहीतरी करायला हवं आणि आता आपल्याला एक सॉन्ग, मग आता अस्मिता एक सॉन्ग लावते आणि आता ते सॉन्ग म्हणजे कोणीतरी येणारं येणारं ग. तर आता हे सॉन्ग लावते आणि कल्पना आणि अस्मिता या गाण्यावर खूप एन्जॉय करीत असतात. तर आता हे सगळं काही बघून आता सायलीला तर खूप वाईटच वाटत असते आणि ती म्हणते की हे सगळं काही थांबवायला हवं आणि हे खूप जास्ती होत आहे आणि लवकरात लवकर आपलं सत्य हे सगळ्यांना सांगावं, नाहीतर आता खूप मोठी वेळ निघून जाईल. तर आता अर्जुनला सुद्धा हे सगळं काही बघून त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि सगळ्यांना त्याला हे सगळं काही सांगावंसं वाटते, पण त्याच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही आणि तो तिथेच थांबलेला असतो. तर आता इकडे आता सायली विचार करते की आता आपल्याला लवकरात लवकर हे सगळं काही थांबवायला हवं. तर आता जेव्हा कल्पना आणि अस्मिता पूर्णपणे नाचत असते तेव्हा आता कल्पना आता सायलीजवळ जाते आणि ती तिच्या गालावरचा एक मुका घेते आणि म्हणते की सायली बाळा, तू खरोखर आम्हाला खूप आनंद दिलेला आहे आणि आणि मी तुझं हे तू जे आमच्यासाठी केलेलं आहे ते मी कधीच विसरणार नाही. असं म्हणून आता जे आता सॉन्ग वाजत असतं तर आता सायली खूप जोरामध्ये किंचाळी मारते आणि थांबवा असं म्हणते. तर आता कल्पना आता अस्मिताला म्हणते, अगं अस्मिता गाणं थांबव आणि आता सायलीला ती म्हणत असते की का बरं, काय झालं आहे सायली बाळा, तुला या गाण्याचा त्रास होत आहे का? आणि मग आता ती गाणं थांबवायला सांगते आणि अस्मिता आता गाणं थांबवते. तेव्हा आता सायली म्हणत असते की नाही, मला या गाण्याचा त्रास होत नाही आहे आणि हे सगळं काही थांबवा. तर असं म्हणत असते. तर आता कल्पना तिला म्हणत असते की काय झालेलं आहे, आपण थोडक्यात करूया ना पार्टी आणि तुला पार्टी करायची नाही आहे का? तर तेव्हा आता सायली ही म्हणत असते की नाही आई, मला हे सगळं काही नाही करायचं आहे आणि हे सगळ्यात लवकरात लवकर तुम्ही इथे थांबवा. तेव्हा आता कल्पनाला तर विचारच पडत असतो की सायली असं का बरं बोलत आहे म्हणून. तर सायली आता कल्पनाला म्हणत असते की
आई मी तुम्हाला खरं सांगते, हे सगळं काही करायची काहीही गरज नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते, अगं हा सगळा काही आनंद आम्ही तुझ्यासाठीच तर साजरा करीत आहो आणि तू आम्हाला एवढी मोठी खुशी दिलेली आहे. तर आता सायली म्हणत असते कल्पनाला, आई असं काहीही नाही आहे आणि मी प्रेग्नेंट नाही आहे. तेव्हा आता सायलीने असं सांगितल्याच्या नंतर आता कल्पना आणि पूर्णाजीच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि कल्पना तिला म्हणत असते की सायली बाळा तू हे काय बोलत आहे. तर आता सायली तिला म्हणत असते, हो आई मी खरोखर बोलत आहे आणि मी खरंच प्रेग्नेंट नाही आहे आणि माझ्या रिपोर्ट्स ह्या गलत होत्या आणि त्या खोट्या रिपोर्ट होत्या आणि माझ्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या होत्या आणि मी खरंच प्रेग्नेंट नाही आहे. आता मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल, आता कल्पनाला आणि पूर्णाजीला हे सत्य कळल्यावर आता पूर्णाजी आणि कल्पना आता सायलीच्या बोलण्यावर काय रिॲक्ट करतील हे पाहणं आता रंजकच असणार आहे. आणि आता सायली आता आप ती प्रेग्नेंट नाही याचं सत्य ती आता सगळ्यांना कशी सांगेल हे पाहणं सुद्धा आता रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.